मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण एक IMP क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहोत. त्याआधी मी सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा. ठीक आहे. तर पहा, प्रश्न पहिला या ठिकाणी पाहूया. अचूक पर्याय निवडावं, विधाने पूर्ण करा. याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स पहा. भारतातील, या ठिकाणी उत्तर सहित दिलं आहे, भारतातील डॅश डॅश या राज्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. कोणत्या? तर राजस्थान. ठीक आहे. त्यानंतर खालचा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची राजवट डॅश डॅश प्रकारची आहे. प्रजासत्ताक. ठीक आहे. त्यानंतर आहे डॅश डॅश हा क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश आहे. मनोरंजन. जगाच्या लोकसंख्येपैकी डॅश डॅश टक्के लोकसंख्या ब्राझील देशाची आहे. 2.78%. आता जाऊया प्रश्न दुसरा. पुढील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य चुकीची जोडी ओळखा. ठीक आहे. भारतातील राज्ये कोणते आहेत? पहा, अरुणाचल प्रदेश, अफगाणिस्तान ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर आहे भारतातील विविध ठिकाणाच्या हवामानाची वैशिष्ट्ये. पहा, हवामानाची वैशिष्ट्याचं पहिलं आन्सर आहे, याचं हे आहे, याचं हे आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्य व लोकसंख्येची घनता. बिहार. त्यानंतर आहे वन्य प्राणी व राज्य, तर एकशिंगी असलेला गेंडा, गोवा. तिसरा आहे प्रश्न, फरक स्पष्ट करा. कोणते 2 सोडवायचे आहेत. हे तिन्ही IMP आहेत आणि मी एक टिपा आणि भौगोलिक कारणाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जा लगेच पहा, पाहिला नसेल तर. त्यामध्ये देखील IMP सांगितलेला आहे. प्रश्न चौथा पहा, तुम्हाला जो दिलेला उत्तर आहे त्यामध्ये घटक दाखवायचे आहेत. कोणतेही 4 दाखवायचे आहेत. आता इथं IMP घटक सांगतो, ब्राझीलची राजधानी अमापा, राज्य ब्राझीलमधील पहिले जे 4 आहेत ते 100% येणार आहेत. त्यानंतर आहे हा जो नकाशा आहे याच्यावरती दाखवायचे ते ब्राझीलचे. आणि त्यानंतर जो खालचा नकाशा आहे तो प्रश्न विचारलेला आहे. वरील नकाशा काय दर्शवतो? तर ते सांगायचं. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंधारे. उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडलेले आहे? तर उत्तर दक्षिण महामार्ग आधी या ठिकाणी पाहावा लागेल तुम्हाला. पहा, इथं उत्तर दक्षिण महामार्ग म्हणून लिहिले. कोणती रेष आहे? जाड रेष आहे. जाड रेष कोणत्या महामार्गांना मिळालेली आहे? तर इथं पहा, उत्तरपासून इथून तर दक्षिणेपर्यंत इथे, तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडायचं आहे. त्यानंतर आहे गुजरातमधील 2 बंदरांची नावे लिहा. तर गुजरातमधील बंधारे कसे दाखवलेत ते देखील तुम्हाला यामध्ये पाहायचं आहे. नंतर आहे मुंबई मंगळूर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान असलेले 2 ठिकाणांची नावे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान असलेले 2 ठिकाणांची नावे. ठीक आहे. इथं पहा, असा देखील प्रश्न येतो, मंगळूर आणि नागपूर, मुंबई नागपूर. पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणाचा आपण आत्ताच अपलोड केलेला आहे व्हिडिओ, म्हणजे सकाळी, तर तो जा पहा. यामधले मी सजेस्ट करणार नाही, कारण की त्याच्यात मी IMP दिलेले आहेत. यामधले तुम्ही करायचं असेल तर करू शकता एक्स्ट्रा स्टडी म्हणून, पण याच्यातलं येणार नाही, त्यातलं 100% येणार आहे. व्हिडिओ पहा. प्रश्न 6 पहा, सांख्यिकी माहितीच्या आधारे जोडस्तंभ तयार करा व प्रश्नाची उत्तर लिहा. इथं तुम्हाला भारत ब्राझील दिलेला आहे आणि त्यांचं वर्ष दिलेलं आहे, त्यापासून जोडस्तंभ प्रश्नाची उत्तर द्यायचे आहेत. आता पहा, प्रश्न A मध्ये पहा, आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. आलेखाचे वाचन करायचे नाही, सोपं आहे. हे दिलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे. हा आलेख आहे, पाहून घ्या, आणि हे प्रश्न आहेत. पॉज करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर तुम्हाला जर आलेखाचे आणि त्याच्या आलेखावरचे प्रश्नांचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आलेखाच्या प्रश्नाचे व्हिडिओ पाठवा, मी लगेच पाठवून देईल. ठीक आहे. जर तुम्हाला सोपं जात असेल तर जाऊ द्या. ठीक आहे. आता पहा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे पहा. 1 मिनिट. पहा, भारतीय वन्य प्राण्यांचे संरक्षण व वन संवर्धनासाठी उपाययोजना सांगा. हा IMP करा. साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हा देखील IMP आहे, म्हणजे हा येणार नाही, मी सजेस्ट करणार नाही, पण मध्ये येऊ शकतो. आणि त्यानंतर आहे याला वरती घेऊया. भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्यस्थितीचा थोडक्यात आढावा घ्या. हा देखील IMP करा. ठीक आहे. कोणता? पहिला IMP. तर तुम्हाला IMP क्वेश्चन समजले असतील, कोणता येणार आहे ते देखील समजलं असेल. भौगोलिक कारणे व टिपा कुठून तुम्हाला IMP करायच्यात हे देखील सांगितलं. कुठं?
तर तुम्हाला चॅनलमध्ये जायचं आहे आणि भौगोलिक कारण आणि टिपाचा व्हिडिओ आहे तो पाहायचा आहे, त्याला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचे आणि याला देखील आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका. धन्यवाद.